नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये असलेली ही प्रॉपर्टी दाखवतो आहे. टोटली ही जागा आहे 6 एकरचा प्लॉट आहे. पूर्णच्या पूर्ण 6 एकरचा शेती फार्म हाऊस आहे आणि तो विकणे आहे. फार्म हाऊसचा आता आपण गेट बघतोय आणि गेटपासून आतमध्ये आपण आता चाललो आहे. हा समोर दिसतोय हा फार्म हाऊस आहे. 2 BHK फार्म हाऊस बांधलेला आहे. 1000 स्क्वेअर फूटचं हे घर बांधलेलं आहे. कोकणी टाईप म्हणजे कोकणामध्ये जशी घरं असतात तसं हे घर बांधलेलं आहे. पहिली पडवी आहे, नंतर हॉल आहे आणि 2 बेड, किचन, बाथरूम आणि पाठच्या साईडला पानचूल. जसं कोकणामध्ये घर असतं तसंच हे घर बांधलेलं आहे आणि आजूबाजूला मोकळा भाग ठेवलेला आहे. सुरुवातीला गेट आहे आणि गेटच्या बाजूला असे नारळी लावलेले आहेत. आता ही माझी ऑटो रिक्षा उभी आहे आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही नारळीची झाडं, मोठी झाडं लावलेली आहेत. अगदी जुनाट झाडं आहेत आणि लागती झाडं आहेत. नारळीची उत्पन्न देणारी झाडं आहेत. कमीत कमी 20 ते 19 अशी नारळीची झाडं या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत, जिवंत झाडं. आता हा वरांडा आहे. आतलं शूट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेलं नाही आहे फार्म हाऊसचं. ते तुम्हाला प्रत्यक्ष आल्यास तुम्हाला या ठिकाणी ते दाखवलं जाईल. तर मंडळी, अशा प्रकारचं फार्म हाऊस कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे. लांजा बाजारपेठेपासून फक्त मोजून 3 किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे. खूप रिजनेबल किमतीमध्ये ही शेतजमीन विकणे आहे. आता हे बाजूला दिसते लाकडं ठेवण्यासाठी एक छोटंसं घर बांधलेलं आहे आणि साईडला असा मोकळा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर मंडळी, अगदी वाडी वस्तीमध्ये असलेलं असं हे फार्म हाऊस, खूप सुंदर असं फार्म हाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. लाईट कनेक्शन आहे. पाण्यासाठी विहीर खोदलेली आहे. विहिरीचा व्हिडिओ लास्टचा शेवटला तुम्हाला बघायला मिळेल. तसेच काजूची झाडं आहेत. लागते काजूची झाडं 400 काजूची झाडं लागते आहेत. तसेच आपूस आंब्याची झाडं आहेत. वेगवेगळ्या व्हरायटीच्या आपूस आंब्याची झाडं लावलेली आहेत. लिंबू आहे, कडुलिंब आहे, कढीपत्ता आहे. असे वेगवेगळे झाडं आपल्या प्लॉटमध्ये लावलेले आहेत. आता तुम्ही या ठिकाणी पाहायला गेलात तर हा पूर्ण प्लॉट, पूर्ण परिसर हा टेबल आहे. म्हणजे डोंगर भाग नाही आहे, चढ उताराचा भाग नाही आहे, पूर्ण लेवलिंग प्लॉट आहे. म्हणजे आता हे समोरून बघू शकता आपण व्ह्यू. थोडासा प्लेन असा प्लॉट आहे. काही ठिकाणी मोकळी जागा आहे, तिथे तुम्हाला तुमच्या आवडीचं प्लांटेशन करता येऊ शकतं. असा हा फार्म हाऊस, खूप सुंदर फार्म हाऊस आपल्याला या ठिकाणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतो. तर मंडळी, असेच शेतजमिनीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील, खास करून लांजा तालुका असेल, संगमेश्वर तालुका, राजापूर तालुका, चिपळूणचा काही भाग, या ठिकाणी मी काम करत असतो. रत्नागिरीचे काही सी व्ह्यूचे प्लॉट आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. तर मंडळी, पूर्ण विश्वासाने या ठिकाणी प्रॉपर्टीचे डील व्यवहार पूर्ण करत असतो. जागा पूर्ण आपण मोजणी करून देतो. त्याच्यानंतर वकील सर्च रिपोर्ट, पेपर नोटीस, प्रोसेसनुसार आपण या ठिकाणी जागेची व्यवहार, जागेची डील फायनल करत असतो. म्हणजे घाई करायची नसते. जागा घेत असताना तुम्हाला जागेची प्रायव्हेट मोजणी करणं आवश्यक आहे किंवा वकील सर्च रिपोर्ट असेल, पेपर नोटीस असेल, हे तुम्हाला द्यायचंच आहे. आणि असा हा फार्म हाऊस, खूप सुंदर फार्म हाऊस. आता मी तुम्हाला ते काजू बागेकडे चाललो. आपण बघू शकता. आता आपण काजू बागेकडे जातो आहे. म्हणजे मधला प्लेस आहे. जाताना आपल्याला झाडं दिसतात आजूबाजूला आणि काजू बाग, मोठीच्या मोठी काजू बाग. म्हणजे झाडांचं वय असेल कमीत कमी 10 ते 15 वयोगटातील झाडं, मोठीच्या मोठी काजूची झाडं. ह्या सीझनला, या मार्चमध्ये, एप्रिलमध्ये ही झाडं काजूची मोहरली होती, लागली होती. खूप काजू या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न जे पाहिजे ते मिळालेलं आहे. आणि आता परत नवीन सीझनसाठी ही झाडं आता आपल्याला या ठिकाणी खतं किंवा यांचं नियोजन, शेतीचं नियोजन या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता हा मध्ये एक मोकळा प्लेस आहे, भात शेती आहे आणि भात शेतीच्या थोडंसं बाजूला
म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भात शेती पण करता येऊ शकते. आता इकडे काजूची झाडं जी आहेत ती मोठी झाडं आहेत आणि लागती झाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मंडळी पुण्यातून येत आहे, म्हणजे तुम्ही पुणे मुंबईतून येत आहे तुम्ही कारने तुमच्या, तर तुम्हाला 4 ते 5 तास या प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात. आणि बाय मुंबई गोवा हायवेने येऊ शकता. आणि पुण्यात येत आहे तर तुम्हाला कोल्हापूर मार्गी आंबाघाट मार्गी लांजा तालुक्यात येतं. म्हणजे पुण्यातनं तुम्ही एक 5 ते 4 तासात या ठिकाणी पोहोचू शकता कारने. आता कसं आहे, रस्ते चांगले झालेले आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीचे रोड आहेत, हायवे आहेत, एक्सप्रेस हायवे आहेत, त्याच्यामुळे टायमिंग हा कमी लागतो. पहिला जास्त टाईम लागायचा. तर म्हणजे पुणे मुंबईपासून तसं बघायला गेलं तर 5 ते 4 तासाच्या अंतरावर ही जागा आहे. मंडळी मला एक सांगा, तुम्ही या ठिकाणी आपलं वय असेल, समजा ज्या लोकांचं वय आहे 60 नंतर, म्हणजे ज्या लोकांचं वय झालेलं आहे 60 वर्ष झालेलं आहे, आणि त्या लोकांना झाडं लागवड करायला वेळ जाऊ शकतो, प्लांटेशन उभं करायला वेळ जाऊ शकतो आणि ती झाडं मोठी व्हायला वेळ जाईल. त्याच्यामुळं आता हे रेडीमेड फार्म हाऊस तुम्ही घेताय आणि एक 50-60 नंतर आपलं आयुष्य या ठिकाणी घालवू शकता शेतीच्या सानिध्यात आणि शेतीच्या वातावरणात. एक चांगलं लुकिंग आणि चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. म्हणजे एक निसर्ग सौंदर्य या ठिकाणी मिळू शकतं, शुद्ध हवामान या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं आणि आपलं एक आयुष्य चांगलं स्पेंड करू शकता. कारण माझ्याकडे काही असे क्लायंट आहेत, त्यांचे व्हिडिओ मी बनवणार आहेत. ज्या लोकांनी माझ्याकडून जागा घेतल्या त्यांनी, बरेचसे लोकांचं असं म्हणणं आहे की परब साहेब तुमच्यामुळं आज आम्ही जागा विकत घेऊन फार्म हाऊस मोठेच्या मोठे बांधू शकलो आणि आम्हाला आता ह्या वयामध्ये 60-70 वयामध्ये आम्हाला या ठिकाणी वातावरणात वेळ घालवता येतो आहे आणि कोणतंही आजार पण नाही आहे. म्हणजे मन शांत आणि मनाचं समाधान या ठिकाणी आम्हाला मिळतं आहे. तर अशा प्रकारचे शेतकरीसुद्धा आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला त्या शेतीवर जाऊन तिथे त्या शेतकऱ्यांशी बोलता येऊ शकतं, बघता येऊ शकतं. त्यांचे फार्मर्स तुम्हाला त्या ठिकाणी मी दाखवू शकतो. तर म्हणजे अशा प्रकारचं काम आपलं या ठिकाणी कोकणामध्ये चाललेलं आहे. कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपिंग आम्ही करतो आहे. कारण आता बरीचशी पिढी ही मुंबई शहरामध्ये गेले, पुण्यामध्ये गेले कामासाठी, पण कोणी शेतीकडे लक्ष देत नाही. पण आम्ही या ठिकाणी वार्षिक उत्पन्न देणारी जी झाडं आहेत, काजू आहे, आंबा आहे, खैर लागवड आहे, कोकम आहे, चंदन आहे, वेगवेगळ्या प्रकारची नारळ सुपारीची बागा आम्ही या ठिकाणी डेव्हलप करतो आहे. तर मंडळी तुम्हाला डेव्हलपिंगसाठी काही मदत हवी असेल तर नक्कीच या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता, शेतीविषयक माहिती घेऊ शकता. आणि माझे शेतीचे जे प्लॉट आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी शेती कशी केली जाते हे सुद्धा तुम्ही बघू शकता. कारण माझे स्वतःचे पण प्लॉट शेतीचे आहेत. मी लोकांना प्रवचन देत नाही आहे या ठिकाणी कुठल्या महाराजासारखं. तर हे प्रवचन नसून हे आपण ॲक्च्युअलमध्ये शेती मी काय करतो आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच मला येऊन एकदा प्रत्यक्ष भेटा आणि नक्कीच त्या शेतीमध्ये कसं कन्वर्टिंग, म्हणजे कसं तुमचा इन्कम जनरेट करू शकतो आपण, हे ह्या विषयावर आपण नक्कीच बोलू शकतो. आणि माझ्याकडे पण शेती आहे, माझी स्वतःची शेती आहे. एक 3 ते 4 एकर मी आता डेव्हलपिंग केलेलं आहे. बांबू शेती केले, काजूची लागवड केले, मँगो फार्मिंग केले, म्हणजे आंबा लागवडसुद्धा मी नवीन लागवड केलेली आहे. आणि ह्या जूनमध्ये ते व्हिडिओ आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतात. तर मंडळी हे कोणतंही प्रवचन नाही आहे. शेतीमध्ये जे सुख आहे, समाधान आहे ते मिळू शकतं आपल्याला. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण पैसे आपण पुणे मुंबईमध्ये कमवतच असतो, पण एक समाधान आपल्याला या 500 स्क्वेअर फूटमध्ये फ्लॅटमध्ये किंवा 1000 स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला मिळू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक मोकळी हवामानात एक जागा घ्यायची आहे. 2 एकर 5 एकर जागा घ्या आणि त्यामध्ये ते डेव्हलपिंग तुम्ही करू शकता. तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमिनी आपल्याला कोकणामध्ये घेता येऊ शकतात, बघता येऊ शकतात आणि फ्रीमध्ये आपल्याला त्या जागा विकत घेता येऊ शकतात. म्हणजे फ्रीमध्ये बघायला भेटतील आणि त्या आपल्याला जागा विकत घेऊन तिथे आपल्याला सगळं मार्गदर्शन जे आहे ते फ्रीमध्ये तुम्हाला आम्ही सांगू शकतो. तर मंडळी कोकणामध्ये खास करून कोणती लागवड जास्त केली जाते? काजू, आंबा, फणस, जांभूळ, चिकू, पेरूची लागवड कमी केली जाते. खाण्यापुरतेच झाडांची लागवड केली जाते. बाकीची जी खैर लागवड आहे, आता नवीन लागवड जास्त प्रमाणात केली जाते. फणसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ती लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर म्हणजे अशा प्रकारचा हा फार्म हाऊस येऊन बघा. हे विहीर आहे, विहिरीला पाणी आहे. मेमध्ये आता तुम्ही बघू शकता पाणी किती आहे. तर म्हणजे वर्षाच्या 12 महिने या विहिरीला पाणी आहे. अशा प्रकारचा फार्म हाऊस तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर या 6 एकरच्या फार्म हाऊसला नक्कीच भेट द्या, व्हिजिट द्या. कोणतेही चार्जेस द्यायचे नाही आहेत. फ्रीमध्ये ही शेतजमीन तुम्हाला दाखवली जाईल.
तर म्हणजे असेच शेतजमिनीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलचा माध्यमाचा उपयोग करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी शेतजमिनीचे मालक होऊ शकता. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.